पेटीवाल्यांनी मंदिरात जायचं माझा श्रीपाद
कार्यक्रमाच्या कीर्तनाच्या शेवटी आपण आरती घेणार आहे. सर्वांनी खाली बसा. एक 15 मिनिट. आरतीचा नियम असा, आरती झाली का पुन्हा काही नसतंय आणि तुम्हाला कीर्तन ऐकायचं असेल तर खाली बसा थोड्या वेळ. 15 मिनिटांमध्ये आरती होईल. तरले बुद्धराला आले दिनजन नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराज संतांच्या अवतार कार्याचं प्रयोजन सांगतात. संत अवताराला कशा करता येत असतात महाराज ऐका. संतांच्या अवताराच्या येण्याचं प्रयोजनच ते महाराज. अवताराला जन जल जीवा जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखारविंदामधलं हे वाक्य. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा. संतांचा अवताराला येणं ऐका, महात्म्यांचा अवताराला येणं महाराज एकच कारण आहे, जड जीवाचा उद्धार महाराज. सर्वसामान्य जीवाचा उद्धार करता स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद श्रीपाद बाबा अवताराला आले. आल्यानंतर कार्य बघा जीवनामध्ये महाराज. ब्याग घेऊन निघाले की महाराज नाशिकवरून महाराज विद्यापीठवरून नगरवरून सोपावरून वाघोलीवरून मुंबईवरून कसारा घाटमार्गे पुन्हा इगतपुरी महाराज. हा बाबांचा रूट असायचा महिन्यामध्ये महाराज. बॅग हातामध्ये असायची. बाबांची एक सुटकेस होती, तिच्यावरती नाव होतं श्रीपाद उर्फ भाऊसाहेब महाराज चव्हाण गोठी. आम्ही ती बॅग पण पाहिली महाराज. ऐका, बाबांनी जे कार्य केलं महाराज, स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही, मुलाबाळांचा विचार केला नाही, लेकराचा विचार केला नाही, प्रपंचाचा विचार केला नाही, फक्त एकच ध्येय होतं महाराज. उद्धरया जन जड जीवा. जे जे आपणासी भावे ते इतराशी सांगावे शहाणे करून. जे आपल्याला ब्रह्मतत्वज्ञान महाराज अशा प्रकारचं ब्रह्मतत्व प्राप्त झाले सद्गुरूच्या मुखारविंदामधून संप्रदायाच्या माध्यमातून, तेच तत्व महाराज प्रत्येक सर्वसामान्य जीवापर्यंत पोहोचवण्याचं महत् कार्य बाबांनी जीवनामध्ये केलेलं आहे. म्हणून त्यांची पुण्यतिथी होत असते महाराज. पुण्यतिथी कुणाची होत नाही महाराज. ऐका, नारळ आतले आत मोकळा होतो महाराज, तो कधी फुटला तरी त्याची पुण्यतिथीची. बघा, सोपं उदाहरण सांगतो. नारळ जोपर्यंत करवंटीला धरून ना तोपर्यंत नारळाला बंधन आहे. आणि नारळाने ज्या दिवशी करवंटीला सोडून दिलं त्याचं खोबरं बनलं की महाराज तो मुक्तच आहे. आता दिवस चारी खेळली. नारळ आतले आत मोकळा झाला की महाराज समजून घ्यावं त्याला आता कोणत्या प्रकारचं बंधन राहिलं नाही. तसं महात्मे महाराज आतल्या आतच मोकळे होतात महाराज. मोकळे होणं कळतं का? ऐका, मोकळे होण्याकरता महाराज नाथ महाराजांचं एक बारूड फार सुंदर आहे. बंधन आणि मोक्ष कशाला म्हणतात महाराज? ऐका, अंतःकरणातले सर्व विषय संपले महाराज. आता राहिलेले दिवस आता दिवसाचारी खेळी म्हणजे याला मोक्ष म्हणायचं महाराज. ऐका, श्वास शिल्लक राहिलेत महाराज आणि इच्छा सर्व पूर्ण झाल्या तो मुक्तच आहे महाराज. पण इच्छा सर्व अपूर्णच आहेत आणि आता श्वास संपले त्याला बंधन म्हणावं, त्याला बंधनच म्हणावं. नारळ जोपर्यंत करवंटीला धरून आहे महाराज त्याला तोपर्यंत जिहत आधार नाही. तोपर्यंत करवंटीला धरून तोपर्यंत तो बदलत आहे. आणि करवंटीला सोडून दिलं की नारळ तो कधी फुटला तरी काय फरक, अमावस्येला जरी फुटला तरी पुण्यतिथीच होणार महाराज. तसं मोकळं होता आलं पाहिजे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोह,
मोकळं होता आलं पाहिजे. सासरा माझा गावाला गेला, पुढे फार गोड वर्णन आहे. तिकडेच खपू दे त्याला, कोणाला? कामरूपी सासरा आहे, क्रोधरूपी सासरा आहे, गावाला गेला. मोकळं होण्याकरता सांगतोय महाराज. जे जे मोकळे झाले त्यांच्या त्यांच्या पुण्यतिथी आहेत. ज्यांनी ज्यांनी गोळा केलं त्यांची पुण्यतिथी होत नाही, मोकळं व्हावं लागतं. आहे ते महाराज काम क्रोध लोभ निमाले हे मोकळं होण्याकरता. नंदाचं कार्ट किरकिर करत खरं येऊ दे कोणतं नंदाचं कार्ट आहे महाराज? हे लोभ रूपी नंदाचं कार्ट आहे. कधी पूर्ण झाला नाही लोभ महाराज. हा लोभाची असोसे पुढे चाली मन धनाचा कृपण, हे लोभ रूपी नंदाचं कार्ट आहे. दादला मारू द्या, दादला मारून आहोती देईल दादला मारून आहोती देईल मोकळी कर्ग. ऐका, जागरणामध्ये कोणी कोणी अंगात आलेलं पाहिलंय? पाहिलंय. हा, तर मी माता भगिनीला असं विचारतो, माता भगिनीचा आंबाडा बांधलेला असतो, अंगात आल्यावर तो आंबाडा मोकळा करतात का मोकळा इथे बांधतात? बरोबर आहे, आपण हिशोबात आलो. आता ऐका, आंबाडा बांधलेला असतो तो काय केला जातो अंगात आल्यावर? आता हे मोकळा का करायचं हेच अजून कळालं बाबा. दादला मारून आहोती देईल मोकळी. आणि जे मोकळे झाले ना महाराज, पाहती गवळणी तवती तसं नाही महाराज. ज्याच्यात पाणी ते नाही पालथं घालता येत महाराज. तवती पालथी दुधानी, दुधानी या शब्दात अर्थ दिय महाराज. मोकळं होण्याकरता. आणि जो मोकळा झाला ना महाराज त्यांचेच पुण्यतिथी आहेत, त्यांच्या पुण्यतिथी आहेत महाराज. कसे मोकळे झाले महाराज? कोणत्याही बंधनामध्ये राहिले नाही, मोकळे झाले महाराज. काम क्रोध लोभ महाराज, मद मत्सर आशा कृष्णा कामना भ्रांती बुली सगळ्यापासून मोकळे झाले महाराज. त्यांची पुण्यतिथी महाराज. म्हणून नारळ कधी जरी फुटला तरी तो मोकळा झालेला असतो आतली आत महाराज. कळवंतीला सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा मोकळा झाल्याचं लक्षण आहे मला. सुख दुःख समान. ऐका, फ्रीज आहे आपल्या सर्वांच्या घरामध्ये. फ्रीज मधलं आतलं जे वातावरण आहे उन्हाळ्यातही तसंच, पावसाळ्यातही आणि हिवाळ्यातही, तीनही ऋतूमध्ये फ्रीज मधलं वातावरण बदलत. त्याला बाहेर काय चाललंय फ्रीजला माहितच नाही. आतलं वातावरण परफेक्ट आहे. तसं आपलं आतलं परफेक्ट असावं, बाहेर कोणता ऋतू असा ना बुवा, पण आतलं वातावरण कायमचं. याला सुख दुःख समान म्हणतात महाराज. हे साधू संतांच्या अंतःक्रवृत्तीचा भाव आहे. साधूचा अंतःक्रवृत्ती, साधूचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय फार गोड वरी देतात. ते वर्तत असती देही ते देही ना माझी ठाई मीही तयांचे दही समग्र असे. महाराज, साधू आपल्याला आपल्यामध्येच वावरताना दिसतो, पण साधूचं जीवन आपल्या जीवनापेक्षा फार वेगळं आहे. महात्म्यांचं जीवन आपल्या जीवनापेक्षा फार वेगळं आहे. त्यांनी महाराज धर्माकरता वाहून घेतलेलं आहे महाराज. आणि म्हणून ब्रह्म या स्वरूपाचा अर्थ होतो महाराज चैतन्य, आणि मूर्ती या शब्दाचा अर्थ होतो महाराज देह. ऐका, ब्रह्म मूर्ती, ब्रह्मच मूर्तीमध्ये आलं म्हणून अवताराला आलं. ज्यावेळेस अवतार ब्रह्म अवताराला येतं ना महाराज, ते मूर्ती रूपाने येतं महाराज. अव्यक्त असणारं ज्यावेळेस आकाराला येतं ना, अमूर्त असणारं ज्यावेळेस मूर्तीला येतं ना महाराज. म्हणून अव्यक्तातलं तत्वज्ञ महाराज. ऐका, भाऊबीजेच्या दिवशी श्रीपादवारांचा अवतार कार्य, जन्मदिवस प्राकट्यकरण भाऊबीजेचा दिवस आहे. निर्गुण निराकारात असणारं तत्व महाराज, ब्रह्मस्वरूपात असणारं तत्व मूर्ती स्वरूपात आलं, म्हणजे देह स्वरूपामध्ये आलं, अवताराला आलं. नामदेवांना ते सांगायचे की ते ब्रह्मच आहे, पण तुमच्या आमच्या करता अवताराला आलं. पहिल्या चरणामध्ये वर्णन केलं गेलंय. मूर्ती संत जगी अवतार
निर्गुण निराकारामध्ये असणारं तत्व आकाराला आलं, मूर्त स्वरूपाला आलं, त्यांना म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. बरं, आले. आता आल्यानंतर कशा करता आले? उद्धराया आले दीनजना, हे त्यांचं कार्य आहे. बरं, त्यांचं कार्य उद्धराया आले दीनजना, पण त्यांचा अधिकार काय आहे महाराज? त्यांचा अधिकार आहे महाराज ब्रह्माधिक त्यांची वंदिती पायवणी. 33 कोटी देव सांगितले आपल्या हिंदू धर्मामध्ये. किती कोटी? 33 कोटी. ज्यांना ज्यांना नाव माहिती त्यांनी सगळं कार्यक्रम झाले, माझी गाठ घ्या म्हणजे मला लिहून जाता येतील. 33 कोटी देवाची किती कोटी देव आहेत? 33 कोटी देव नाही. आपल्या धर्मात किती देव आहे? एकच आहे महाराज. पण कोटी नाम संख्या नसून कोटी नाम प्रकार आहे महाराज. ऐका, 11 आदित्य आपला, ऐका, 12 आदित्य आणि 8 रुद्र, 12 आदित्य 8 वसू 20, 11 रुद्र 31, इंद्रदेव आणि ब्रह्मदेव किती? 32. हा 33. ऐका, 12 आदित्य 8 वसू 20, 11 रुद्र 31, इंद्रदेव आणि ब्रह्मदेव 33. 33 प्रकारामधून भगवंताचं कार्य चालतं म्हणून 33. ऐका, आता देव किती आहे? एकच महाराज. पण आलाय अवताराला, ह्या त्याच्या आता अवतार आहेत महाराज. कोट्यात. कोट्या म्हणजे प्रकार, कोट्या म्हणजे संख्या नाही, प्रकार. अमुक अमुक माणूस अमुक अमुक कोटीतला आहे. कोटीतला म्हणजे प्रकार. या कोट्या आहेत महाराज. परमात्मा एकच आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटे बरे महाराज. एकच परमात्मा अनंत रूपाने नटला. अनंत रूपे अनंत विषय अनंत रूपाने तोच नटलेला परमात्मा आहे महाराज. काय अधिकार आहे त्या महात्म्यांचा? इंद्रदेवासारखा, ब्रह्मदेवासारखे, चंद्रदेवासारखे महाराज त्यांच्या पायाचे धुळाची महाराज काय करतात? अपेक्षा करतात. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. बर, नाम घेता वदनी दोष घेता वदनी दोष जाते, नाम घेता वदनी दोष जाते, नाम घेता वदनी त्या महात्म्यांचा अधिकार नामदेवरायांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलाय की ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. इंद्रदेव, ब्रह्मदेवच्या महाराज, चंद्रदेव, सूर्यदेवच्या, साधू संतांच्या चरणाच्या रजेची महाराज अपेक्षा करतात. असे संत काय करतात महाराज? ऐका, होका दुराचारी विषयी आसक्त. कोण दुराचारी महाराज? वालकोळी दुराचारी आहे. कोण विषयी महाराज? आजमेळ विषय आहे महाराज. दुराचारी असू द्या, विषयी असू द्या, पण संतांची कृपा जर झाली तर संत कृपे त्वरित उद्धरती महाराज. वाल्या कोळ्याचं जर वर्णन केलं तर महाराज किती महाराज पाप केलंय जीवनामध्ये आपल्याला कथा माहित आहे. मी कथा सांगून वेळ घेणार नाही, पण त्या वाल्याचाही वाल्मिक महर्षी झाला महाराज. नारद महर्षीसारखा महात्मा जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि नारद महर्षीने महाराज दृष्टीमधून कृपा केली. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपल्या पदी बैसविले. साधू संत 3 प्रकाराने कृपा करतात महाराज. 1 तर दृष्टीमधून करतात, नंबर 2 स्पर्शामधून करतात, आणि नंबर 3 बोलण्यामधून म्हणजे शब्दामधून कृपा करतात. साधू संतांची कृपा शब्द कृपा जर असेल तर सहज बोलणे ही शब्द कृपा आहे महाराज. हा, आणि जर तुम्हाला स्पर्श कृपा जर ऐकायची असेल तर महाराज हात ठेविला मस्तकी, हात ठेविला प्रसाद
याला स्पर्श कृपा म्हणतात. हात धुविला मस्तकी मिळबायांचा अभंग आहे. प्रसाद देऊन केली किंवा आलिंगन घडे मोक्ष सायू ही स्पर्श कृपा आहे महाराज. किंवा मजा वाटे त्यासी स्पर्श कृपा आहे. ही स्पर्श कृपा आहे. सहज बोलणे ही महाराज शब्द कृपा आहे. आणि आता राहिली एक कृपा त्याला म्हणतात दृष्टी कृपा. आणि तीच कृपा